नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या एका खूप मोठ्या आणि प्रतिष्ठित हॉस्पिटलमधल्या नोकरीच्या संधीबद्दल. हो, मी बोलतोय नायर हॉस्पिटलविषयी. चला पटकन सगळी माहिती घेऊया. मुंबईमध्ये विशेषतः हेल्थकेअर सेक्टरमध्ये एक चांगली सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे प्रसिद्ध बा.य.ल. नायर रुग्णालय आहे ना, त्यांनी काही नवीन कंत्राटी पदांची घोषणा केली आहे आणि ही भरती विशेषतः मुलांच्या उपचार आणि पुनर्वसन केंद्रासाठी होणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की नक्की कोणती पदे आहेत आणि त्यासाठी पगार काय असणार आहे. वा, इथे तर तब्बल 14 वेगवेगळ्या प्रकारची पदं उपलब्ध आहेत. तुम्ही बघा, असिस्टंट प्रोफेसरसारख्या मोठ्या पदासाठी 1,10,000 रुपयांपासून ते शिपाई पदासाठी 15,000पर्यंत पगार आहे. म्हणजे यामध्ये फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर अशा सगळ्यांसाठी संधी आहेत. याचा अर्थ प्रत्येकाच्या पात्रतेनुसार इथे काही ना काही नक्कीच आहे. ठीक आहे, पदं तर पाहिली. पण आता प्रश्न हा आहे की या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? चला पात्रता बघूया. बरं, बहुतेक सगळ्या पदांसाठी काही कॉमन गोष्टी लागतील, जसं की वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावं, 10वीपर्यंत मराठी विषय शिकलेला असावा, MSCIT सारखं एखादं कॉम्प्युटर सर्टिफिकेट आणि हो, एक चालू ईमेल ID असणं तर खूपच गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणजे नेत्ररोग या पदाबद्दल बोलूया. यासाठी तुमच्याकडे त्या विषयातली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हवी, सोबतच पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये फेलोशिप, कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणं बंधनकारक आहे. आता बघूया काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट पदासाठी काय लागतंय ते. यासाठी काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये MA किंवा MPhil हवं, RCI रजिस्ट्रेशन आणि किमान 1 वर्षाचा अनुभव तर हवाच. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर विशेष गरजा असलेल्या मुलांसोबत काम केलेलं असेल तर त्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी काय? तर कुठल्याही शाखेतून पदवीधर असाल तरी चालेल. फक्त अट एकच, इंग्रजी आणि मराठी टायपिंगचा स्पीड कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट असायला हवा. ओके, पात्रता तर समजली, पण ही नोकरी कंत्राटी स्वरूपाची आहे. मग त्याचे नियम काय आहेत? चला ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दलचे महत्त्वाचे डिटेल्स पाहूया. हे बघा, ही सगळी पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. याचा सरळ अर्थ असा की ही एका ठराविक कालावधीसाठीची नोकरी असेल. यामध्ये महागाई भत्ता किंवा घरभाडे भत्ता असे फायदे मिळणार नाहीत. जो पगार ठरलेला आहे तोच एकत्रितपणे मिळेल. आणि हा कॉन्ट्रॅक्ट किती दिवसांचा असेल तर 21 एप्रिल 2025 पासून ते थेट 31 मार्च 2028 पर्यंत. आणि हो, हा कालावधी सगळ्या पदांसाठी सारखाच आहे. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. निवड झाल्यावर 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर एक करार करावा लागेल. जर नोकरी सोडायची असेल तर 15 दिवस आधी सांगावं लागेल. आणि पोस्टिंग कुठे असेल तर नागपाडा, मुंबई सेंट्रल इथे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, ॲप्लिकेशन कसं करायचं. चला स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजून घेऊया. प्रोसेस तशी खूप सोपी आहे, काळजीपूर्वक ऐका. सगळ्यात आधी ऑफिसमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फी भरायची, त्याची ओरिजिनल पावती घ्यायची. मग तुमचा अर्ज आणि बाकीची कागदपत्र यांच्यासोबत ही पावती जोडायची आणि हे सगळं पॅकेज आवक-जावक विभागात जमा करायचं. बस. ॲप्लिकेशन फी आहे 933 रुपये. एक गोष्ट लक्षात घ्या की ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. यात 790 रुपये मूळ फी आणि त्यावर 143 रुपये GST आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची तारीख. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 7 एप्रिल 2026. हो, ही ॲप्लिकेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अच्छा, फी कुठे भरायची? तर त्यासाठी तुम्हाला बा.य.ल. नायर हॉस्पिटलच्या कॉलेज बिल्डिंगमध्ये जावं लागेल. तिथे पहिल्या मजल्यावर रूम नंबर 112 मध्ये. वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत. आणि हो, फक्त ऑफिसच्या कामकाजाच्या दिवशीच. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी पुन्हा एकदा तपासून घेऊया. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. तारीख आहे 7 एप्रिल 2026 आणि वेळ आहे संध्याकाळी 5:30ची. या वेळेच्या आत तुमचा पूर्ण अर्ज सगळ्या कागदपत्रांसकट नायर हॉस्पिटलच्या आवक-जावक विभागात पोहोचायलाच हवा. चला, तर ही तुमची फायनल चेकलिस्ट. सगळ्यात आधी पात्रता तपासा. योग्य पदासाठीचा अर्ज व्यवस्थित भरा. फी भरल्याची ओरिजिनल पावती आणि बाकी सगळी सर्टिफिकेट्स जोडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेच्या आत अर्ज जमा करा. अशाच नोकरीच्या नवीन संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी जॉब महागुरू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.